अमरावतीतील हॉटेल मैफिली येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात विकास कामांचा लेखाजोख सादर केला। यावेळी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारने पायाभूत सुविधा, डिजिटल परिवर्तन, सामाजिक कल्याण आणि आत्मनिर्भर भारत या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे। रस्ते, रेल्वे, विमानतळ, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना आणि आयुष्यमान भारत यांसारख्या योजनांमुळे कोट्यवधी नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडल्याचा दावा त्यांनी केला आहे। देशाला जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रभावी पावले उचलली असून मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि डिजिटल इंडिया या उपक्रमांमुळे भारताची जागतिक स्तरावरील ओळख अधिक मजबूत झाल्याचे त्यांनी नमूद केले। गरीब, शेती, महिला आणि युवक यांना विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यात आल्याचेही त्यांनी अधोरेखित केले। पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित पालकमंत्री विविध विकास कामे, राज्यातील प्रकल्प आणि आगामी योजनांबाबत प्रश्न उपस्थित केले। त्यावर उत्तर देताना बावनकुळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून विकासाची गती आणखी वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला। तसेच मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभर संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी त्यांनी देण्यात आली।